गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, सध्या आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. तर त्यात आपण पाहिलं शेअर्स म्हणजे काय, तसेच आपण पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय. तर मित्रांनो, शेअर्स म्हणजे काय तर मालकी हक्काचे समान भाग. तर मित्रांनो, समजा आपल्याला एखाद्या कंपनीची मालकी हक्क मिळवायची आहे, म्हणजेच त्या कंपनीचा शेअर्स घ्यायचा आहे. तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला जर शेअर्स घ्यायचा असला मार्केटमधून तर आपण दोन प्रकारे घेऊ शकतो. तर शेअर मार्केटचे दोन प्रकार आहेत. तर पहिला प्रकार म्हणजेच प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजेच काय तर मित्रांनो, जिथे कंपनी पहिल्यांदाच शेअर्स गुंतवणूकदारांना विकते त्याला प्रायमरी मार्केट म्हणजेच प्राथमिक बाजार असे म्हणतात. मित्रांनो, इथंच कंपनी IPOमधून लिस्ट होते आणि नवीन शेअर्स इथेच तयार होतात. म्हणजे आपल्याला जर शेअर्स घ्यायचा असला आणि डायरेक्ट कंपनीकडून घ्यायचा असला तर आपण IPOमधून घेऊ शकतो. आणि मित्रांनो, IPOमधून आपण शेअर्स घेतला म्हणजे आपल्याला एखाद्या कंपनीचा हिस्सा घ्यायचा आहे, तर ती कंपनी लिस्ट होताना आपण म्हणजे ती शेअर बाजारात जेव्हा लिस्ट नसते तेव्हा ती IPOमध्ये म्हणजेच प्राथमिक बाजारातून ती लिस्ट होत असते. तेव्हा आपण त्या कंपनीचा शेअर्स घेऊ शकतो. किंवा त्यावेळी जर आपण तो शेअर्स नाही घेतला आणि तो नंतर आपल्याला घ्यायचा असला तर आपण दुसरं मार्केट म्हणजे सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटचा दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केट म्हणजे काय तर सेकंडरी मार्केट म्हणजे मराठीमध्ये दुय्यम बाजार, जिथे आधीच खरेदी केलेले शेअर्स गुंतवणूकदार एकमेकांमध्ये विकत घेतात, खरेदी विक्री करतात, त्याला सेकंडरी मार्केट असे म्हणतात. इथे पैसा गुंतवणूकदारांमध्येच फिरतो, कंपनीकडे जात नाही. शेअरची किंमत मागणी पुरवठ्यावर ठरते. मित्रांनो, IPOमधून एकदा शेअर्स सेकंडरी मार्केटला आला की कंपनी हयात आहे तोपर्यंत याच मार्केटमध्ये लिस्ट असतो. मित्रांनो, या मार्केटची म्हणजे सेकंडरी मार्केट म्हणजेच आपलं शेअर मार्केट, तर या मार्केटची वेळ रोज NSE व BSEवर सकाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत असते. तर मित्रांनो, इथे काय चालतं तर इथं त्या कंपनीचे म्हणजे परस्पर एकदा तो शेअर्स IPOमधून लिस्ट झाला की तो पुन्हा IPOमध्ये येत नाही, तर तो सेकंडरी मार्केटला येतो. आणि सेकंडरी मार्केटमध्येच मग त्या शेअरची उलाढाल होत असते, म्हणजे मागणी पुरवठ्यावर ते गणित ठरत असते. तर मित्रांनो, म्हणजे त्या कंपनीला जर नफा होत असेल तर त्या कंपनीचा शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये सतत वाढत असतो. आणि त्या कंपनीला जर वार्षिक विश्लेषणानुसार तोटा झाला म्हणजेच नेट प्रॉफिट झालं नाही तर त्या कंपनीचा शेअर्स खाली येत असतो. म्हणजे काय तर सेकंडरी मार्केट हेच 99% सेकंडरी मार्केटमध्येच शेअरचे व्यवहार होत असतात. जे कंपनी जेव्हा लिस्ट होती तेव्हा एकदाच ती IPOमधून येते. मित्रांनो, IPO म्हणजे काय हे आपण नंतर अभ्यासक्रमात क्रमशः पाहणारच आहोत. तसेच मित्रांनो, आत्ता आपण आजचा व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटचे दोन प्रकार काय याच्यावर बनवलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर शेअर मार्केटचे दोन प्रकार म्हणजेच प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हा व्हिडिओ जर तुम्हाला आत्ता बनवलेला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे सध्या म्हणजे शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहेत, तर त्याचे आत्तापर्यंत 3 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते क्रमशः आपण व्हिडिओ अजून भरपूर बनवणार आहोत. तर ते सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.